कॉल काजल उपाध्याय MCAची गुणसंख्याक लेखिका स्कोरर. खूप छान स्कोरिंग आम्हाला पाहायला मिळते. आपण जाऊया मैदानात. मैदानात दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत, अजित पुत्रण साहेब आणि रमाकांत पवार साहेब. तीन पंचांच्या माध्यमातून आपण आमची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वी करीत आहोत. स्पर्धेचं नाव आहे नवदुर्गा मित्रमंडळ आयोजित नवदुर्गा चषक 2023 दिवस रात्र टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये काजल सर्व आहे. आपण पाहते गोलंदाज फलंदाज हे गोलंदाजी आणि फलंदाजी तर करीतच आहेत, मात्र ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण नेतृत्व पाहतोय कमाल आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मैदानात सलामीची जोडी. नवदुर्गा मित्रमंडळ आदरणीय अध्यक्ष श्री प्रवीणजी घाग साहेब, नवदुर्गा मित्रमंडळ आदरणीय सेक्रेटरी श्री नंदूजी कदम साहेब. आपण पाहतोय आपल्या माध्यमातून नवदुर्गा मित्रमंडळाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे नवदुर्गा चषक 2023. हॅलो, आपले राखीव खेळाडू दोन्ही संघांनी समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचे. AR11 आणि कटील वॉरियर्स दोघांनी आपले राखीव खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचे, त्याशिवाय हा सामना सुरू केला जाणार नाही याची नोंद घ्यायची. कटील वॉरियर्स क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार होत आहे. आपण पाहतोय भगव्या रंगाची टी शर्ट परिधान केलेला संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ कटील वॉरियर्स, आणि गुलाबी रंगाची टी शर्ट परिधान केलेला संघ AR11 चे सलामीचे फलंदाज मैदानात आलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजविलं जात आहे. ओमकार, आतापर्यंत पाहिलं तर आपण या मैदानात 69 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. तर नक्कीच पहिल्या 69 धावा केल्यानंतर बाकीचे काही संघ तितकी फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही आहेत, कारण 69 हा आत्तापर्यंतचा या स्पर्धेतील उच्चांक आहे, जो म्हणजे वायनार या संघाने केला आहे. काल जे सर्व सामने झाले त्या सामन्यांमध्ये आपण फार तर एक 47-48 धावांचा उच्चांक पाहिला, आणि त्यानंतर आज खूप मोठा असा उच्चांक जो YNR11 या संघाने आपल्या समोर दाखवून दिला, तो म्हणजे 69 धावांचा. तर पाहूया यापुढील संघ किती धावांचा पल्ला गाठतायत. करण आणि प्रितेश पहिला चेंडू, या चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू येतो तो काउद कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने. कुशल, ओमकार छान समालोचन करत होता. नक्कीच सर, टिळक नगर परिसरांमधील जे काही समालोचक आहेत त्यामधील एक कुशल एक अग्रगण्य आपण समालोचन त्याला मानू शकतो. त्याचबरोबर विशाल शिंदे, रब्बी कटोचे, बापू देसाई आहेत, तर यांच्यासारखे एक समालोचक आपण टिळक नगर परिसरात पाहू शकतो. लेफ्ट हँडेड प्रितेशसाठी हा डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच इशारा करतायत, स्वैर मारा घोषित केला जातोय. खरं तर गोलंदाजांना गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली पाहिजे. जे लाईन आणि लेंथ आहे ते खूप महत्त्वाची बाजू आहे. यावेळचा चेंडू स्लोअर वन आहे, अगदी पायावर आहे. चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केला. चेंडू येतो डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव घेतली जाते. धावांचं खातं दोन्ही फलंदाजांनी उघडलेलं आहे. करणने एक धाव घेतली आहे, प्रितेशने एक धाव घेतली आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2. यष्टीरक्षक 1 स्लीप 1 पॉईंट 3. धन्यवाद. एक वाईड आहे. धावसंख्या 3. शिवाचा हा चेंडू डाव्या एसटीवर. LBWचं अपील केलं जात आहे. अपील करताना आत्मविश्वास खूप असायला पाहिजे. ओमकार, तर नक्कीच सर, अपीलमध्ये तितका आत्मविश्वास नव्हता, आणि चेंडू पडण्या अगोदरच आपली बॅट फिरवून फलंदाज मोकळा झाला होता, त्यामुळे काहीसं चेंडू आणि बॅटमध्ये काहीसं समतोल दिसला नाही. करणने केलाय तो ड्राईव्ह.
बॉटम हँडचा चांगला वापर केला आहे, मात्र जो आत्मविश्वासाची आपण गोष्ट म्हणत होतो ओमकार, तो आत्मविश्वास काही दिसून आला नाही आहे. फक्त चेंडूला खेळून काढला आहे. चेंडू येतोय तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हे खूप डोकेदुखी असते गोलंदाजाची. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो, टप्प्यामध्ये बदल करावा लागतो, लाईनमध्ये बदल करावा लागतो. यावेळचा चेंडू उचलून खेळायचा डीप मिड विकेटच्या दिशेने. बॅटची मोठी कड घेऊन चेंडू जातोय तो घोषांकित क्षेत्रात. 1 धावेचा इशारा येतोय आमच्या स्कोररसाठी. स्कोरर आहे काजल उपाध्याय. तर नक्कीच सर, आपल्या माहितीसाठी हा प्रितेश पटेल जो खेळाडू आहे तो या मैदानासाठी फार उपयुक्त खेळाडू आहे. या मैदान त्याच्यासाठी फार लकी असतं. या मैदानात त्याची फटकेबाजी आपण पाहायला मिळते आणि तितकाच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र अपयशी ठरलाय यावेळेस प्रितेश. खूप छान गोलंदाजी. फलंदाजाचं पदलालित्य पाहिल्यानंतर चेंडूचा जो टप्पा आहे तो आणखीन छोटा केला. बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडूच्या रेषेत कुठेच नाही आहे. चेंडूचा टप्पाही ओळखता आला नाही आहे. चेंडूचं जी दिशा आहे ती ओळखता आली नाही आहे. फक्त निर्धाव जातोय. बिंदी गेंद असं मी हिंदीमध्ये नेहमी म्हणत असतो. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5. पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या षटकात एक शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या ओमकार झाली आहे 5. तर नक्कीच सर, आपण पाहिलं की विशाल हा गोलंदाजी करत असताना त्याने उत्कृष्टरित्या गोलंदाजी केली. लेफ्टी लाईटी कॉम्बिनेशनच्या अगेन्स्ट त्यांनी गोलंदाजी केली. काहीसं जखडून ठेवलं फलंदाजांना. पॉवर प्लेचं षटक होतं, मात्र पॉवर प्लेच्या षटकात 5 धावा म्हणजे खूपच सुंदर षटक आपण म्हणू शकतो. 5 धावा म्हणजे खूपच सुरेखरित्या बांधून ठेवलं दोन्ही फलंदाजांना. अप्रतिम गोलंदाजी. आणि आता दुसरा गोलंदाज येतोय तो मितेश कदम गोलंदाजीला येतोय. त्याला समोरला जाणार आहे करणचा हा चेंडूला ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तेथे आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ड्राईव्ह आणि पुलचे फटके आज या मैदानात पाहायला मिळाले. ओमकार, सुरेखरित्या सर्व फलंदाज फलंदाजी करत आहेत. एक कॉपीब्रुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज आपल्या संघासाठी करतोय. त्या स्ट्रोकवर सुरेखरित्या धावा पूर्ण करण्यासाठी दोघी फलंदाजांची धडपड आपण इथे पाहायला मिळते. प्रितेश पटेल, पार्थिव पटेल आपण भारतासाठी एक छोटा खेळाडू पाहिला होता. खूप कमी वयाचा. विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाकडून पार्थिव पटेल, या ठिकाणी प्रितेश पटेल. डाव्या यष्टीवरच्या चेंडूला खेळून काढलंय ते ऑन साईडला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा गलथानपणा दिसून येतोय. खरं तर चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या डावीकडे आणि वळतोय. जो बॅट बाउन्स होता त्यामुळेच चेंडू नीटचा काही अडवू शकला नाही आणि याचा फायदा उचललाय तो करण आणि प्रितेशने दुसरी धाव घेतली आहे. प्रितेश पोहोचतोय तो 4 धावांवर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 धावसंख्येवर. गोलंदाज आहे तो मितेश. तर नक्की सर, हेवी बॉल क्रिकेट आणि लाईट बॉल क्रिकेट दोन्ही वेळेस आपल्याला टप्पा चेंज करावा लागतो. आपल्या गोलंदाजीची शैली चेंज करून काही वेळा गोलंदाजी करावी लागते आणि तेच काहीसं वेगळं क्रिकेट आपल्याला नवदुर्गा चषकात पाहायला मिळतंय की लाईट बॉलचं क्रिकेट आपण या मैदानात पाहतोय. LBWचं अपील आहे, उचललं जाईल का पाहूया. तिकडे पंच बात आहेत. अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं नाही, मात्र गोलंदाजी खूप छान आहे. अगदी खंडाळ्याच्या बोगद्यामध्ये जसा जातो, जशी ट्रेन जाते तसाच हा चेंडू. खरोखर खूप छान गोलंदाजी, टोक क्रशर गोलंदाजी म्हटली जाते, ती पाहायला मिळाली मितेशच्या माध्यमातून. तर प्रितेश सारख्या खेळाडूला जखडून ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या मैदानाचा बादशाह ज्या प्रकारे फलंदाजी करतो त्या पद्धतीची फलंदाजी आपण प्रितेशकडून पाहायला मिळते. मात्र यावेळेला बाद होऊन तंबूत परतावं लागतं ते करण याला. खूप छान गोलंदाजी आपण पाहतोय मितेशच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर, खोल टप्प्यावर चेंडूला ड्राईव्ह करायचं आहे, मात्र अपीश खेळला जातोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या पट्ट्यात. तेथे क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाहीये, सुरेख झेल घेतोय, गडी बाद होतोय, सफलता मिळते. पहिली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 9. तर सुरेखरित्या झेल टिपलाय संघाच्या कर्णधार जुगल याने. एक उत्कृष्टरित्या गोलंदाजी करतोय मितेश आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात 5 धावा आल्याच्या नंतर बिलकुल हाणामारीसाठी त्यांनी काही चान्स दिलेला नाहीये. सुरेखरित्या जखडून ठेवण्यात यश मिळतंय ते म्हणजे मितेश याला. प्रितेश आणि करण ही जोडी मैदानावर खेळत असताना
सुरेखरित्या जखडून ठेवलं होतं आणि त्यानंतर प्रेशरमध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तंबूत बांधून परतावं लागते, ते म्हणजे करण याला. तर करणची जागा घेण्यासाठी मैदान नवीन फलंदाज रोहित रोहित शर्मा, भारताचा कर्णधार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित म्हणतो आपण त्याला. यावेळी रोहितसाठी चेंडू उजव्याशीच्या बाहेर पूर्णपणे ऑफ स्टंप कव्हर करतोय, बॅट स्क्वेअर करतोय, चेंडूला खेळून काढतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने, एक धाव मिळते. आज अजित पुत्रण मैदानात आहेत. ज्याप्रमाणे ओमकार आपण म्हणतो की जुने लेजेंड्स जे प्लेयर आहेत त्यापैकी एक अजित पुत्रण आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी मी पाहिली आहे त्यांची. त्यांची फलंदाजी, त्यांचं नेतृत्व आणि खास करून जी जिगरबाज वृत्ती होती ना, सामना जिंकायचा म्हणजे जिंकायचा. ज्यावेळी ते मेन स्ट्राईकला येतील त्यावेळी आपण त्यांच्याबद्दल आणखीन बोलूया. गोलंदाज सुरू करतोय गोलंदाजी, तो म्हणजे मितेशचा फुल टॉस आहे. उजव्याशीच्या बाहेर ड्राईव्ह करायचं, तो कव्हरच्या दिशेने गॅपमधून काढायचं आहे. मात्र तितकंसं काही जी समय साधना आहे, जे टायमिंग आहे ते जुळत नाही. चेंडू जातोय स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने, चेंडू अडवला जातोय, दरम्यान एक धाव पूर्ण होते. षटक संपतंय ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 11, 1-1-1. म्हणजे ओमकार याला आपण क्रिकेटच्या नेहमी परिभाषेमध्ये म्हणत असतो नेल्सन. तर नक्की सर काहीशी कंजूस गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजांनी, की पहिल्या षटकात 5 धावा आल्याच्या नंतर मितेशवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यात अपयशी ठरला तो म्हणजे करण आणि तंबूत परतावं लागलं होतं. तर सुरेखरित्या पहिल्या षटकात 5 धावा आल्याच्या नंतर दुसऱ्या षटकात फक्त 6 धावा दिल्यात, 1 गडी बाद करण्यात यश मिळालंय. म्हणजे सुरेखरित्या कंजूस जी गोलंदाजी असते ती आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली. कोण म्हणतं की फक्त क्रिकेट हे फलंदाजांसाठी असतं. तुमच्यात जर कुवत असेल ना, तुमच्यात क्षमता असेल तर तुम्ही थांबवू शकता फलंदाजांना. यावेळी हा लेग ब्रेक आहे, मात्र खूप लॉंग हॉफ जी डिलिव्हरी म्हणतात, आखूडहून आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी ही जी सुरुवात आहे ना ती चुकीची सुरुवात आहे. चेंडूला आणखीन पुढे करावं लागेल गोलंदाजाला. जुगल कर्णधार आहे, खूप छान झेल घेतलेला आहे. तर नक्कीच सर हार्ड बॉल क्रिकेट, लाईट बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये बॅक ऑफ द लेन गोलंदाजी करण्यासाठी जुगल हा ओळखला जातो टिळकनगर परिसरात. खूपच सुरेखरित्या गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक पॉईंटमध्ये टोलावून देण्याचा प्रयत्न होता, मात्र अपयशी ठरलाय. चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, 1 धाव मिळेल. गतीमध्ये छान परिवर्तन केलंय. खास करून महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी करता त्यावेळी तुमच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला परिवर्तन करता आलं पाहिजे, तुमच्या टप्प्यामध्ये तुम्हाला परिवर्तन करता आलं पाहिजे आणि दिशेवर सुद्धा नियंत्रण ठेवून बदल करता आला पाहिजे. जुगल छान गोलंदाजी केली आहे. जुगलचा हा पुन्हा एकदा क्विकर वन. चेंडू उजव्या एष्टीवरून पडतोय, गुड लेंथवर आहे, चेंडूला ड्राईव्ह करायचा आहे, मात्र चेंडू आहे ना जो कॉरिडॉरमधून निघून जातोय. अनिश्चिततेच्या द्वारवर दस्तक देते जाती हुई गेंद जे म्हणतो ते पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक खूप मागे आहे, एक गल्ली आहे, एक पॉईंट आहे, एक डीप कव्हरला खेळाडू आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आणि एक लॉंग ऑफला उजवीकडे आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज शफल झालाय, हे पाहून त्याला फॉलो केलं जात आहे, मात्र वाईडचा इशारा केला जातोय अंपायर अजित पुत्रण साहेब यांच्या माध्यमातून. 1 धाव मिळते, स्क्वेअर मारा घोषित केला जातोय. वाईड 2 पाहायला मिळतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. तर 14 धावांवर आतापर्यंत एअर 11 संघाचा खेळ मैदानात संपतोय. सुरेखरित्या टोलावून दिलाय, चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक शिवा आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता प्रितेश यांनी, मात्र रोहित यांनी रोखून धरले. 1 धावेत समाधान मानावं लागेल. सर या षटकात चांगली गोष्ट ही झाली की पहिला चेंडू बॅक ऑफ द लेन गोलंदाजी केल्याच्या नंतर टप्पा व्यवस्थित मिळाला नाही, याच्यासाठी त्यांनी आपल्या लेंथमध्ये फरक केला. गुड लेंथवरतून 3 चेंडू त्यांनी सुरेखरित्या टाकले. 2 चेंडूंवरती चेंडू जाऊन पोहोचतो थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यश मिळालं. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन, चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने. पंच इशारा करतायत, चौकार. खूप छान फलंदाजी डावखुऱ्या फलंदाजाची, प्रितेश पटेलची. चेंडू मिळाला स्लॉटमध्ये, पाठवला त्याने प्लॉटमध्ये. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा पाहिला, ऑफ स्टंप कव्हर केलं, बॅट ओपन केली आणि चेंडूला फक्त दिशा दिली, ढकललं चेंडूला. चेंडू गेलाय तो शॉर्ट स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने, गलीच्या मधोमध. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. अंतिम
चेंडूवर 1 धाव आलेली आहे. जुगलचं हे षटक संपत आहे. या षटकात त्यांनी 9 धावा दिल्यात. पहिल्या षटकात आपण पाहतोय 5 धावा, दुसऱ्या षटकात 1 गडी बाद 11 धावा आणि दुसऱ्या षटकात धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 20 धावा. AR-11 फलंदाजी करतोय. कटील वॉरियर्स या संघाच्या कर्णधाराने जुगलने नाणेफेक आपल्या बाजूने केल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण 3 षटकात 20 धावा पाहिल्यात. आणि जर ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते याच पद्धतीने केली गेली तर 40 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. मात्र आजच्या दिवसात 40 धावा या ठिकाणी तोकड्या आहेत. 40 धावांना चेस केलेला आपण पाहिलेला आहे आणि म्हणूनच आपल्या फलंदाजीमध्ये बदल करावा लागेल. पंचांचा इशारा येतोय. पॉवर प्ले. रमाकांत पवार साहेब यावेळी आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आहेत ते 30 सर्कलच्या बाहेर असतील. खूप मोठा बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. डावखुऱ्या फलंदाजासाठी मिडविकेटच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक आणलेला आहे आणि आपण जर उजवीकडे पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये 1 खेळाडूला अगदी वाईडिश मिड ऑफच्या दिशेने ठेवलेला आहे. गोलंदाज मितेशचा हा चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चूक करत नाही. सुंदर अप्रतिम झेल घेतोय विशाल. बाद होतोय डावखुरा फलंदाज प्रितेश पटेल. नवदुर्गा चषक 2023 दिवस रात्र टेनिस बॉल ओराम क्रिकेट स्पर्धा दुसरं पर्व आपण पाहतोय. सामना सुरू आहे तो कटील वॉरियर्स विरुद्ध AR-11 या 2 संघांमध्ये. 3 षटकात आपण धावसंख्या पाहिली आहे 20. मितेशला आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. त्याचा जो चेंडू उजव्या यष्टीवर होता, खोल टप्प्यावर होता, चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं. मिस टाईम होतोय. चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक विशालने सुंदर झेल टिपलाय. गडी बाद झालाय तो प्रितेश पटेल. त्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9. 1 चौकार त्यामध्ये पाहायला मिळतोय. सफलता मिळते मितेशला. तर सुरेखरित्या गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पंचांनी नो घोषित केलाय. नोच्या स्वरूपात 1 अवांतरित धावा आणि 1 फ्री हिट मिळेल. माफ करा, पंचांनी वाईड घोषित केलाय. तर फ्री हिट नसणार आहे. वाईड घोषित केलाय पंचांनी. तर 1 वाईडच्या स्वरूपात अवांतरित धावा आणि स्ट्राईकवर नवीन फलंदाज आहे गणेश, ज्याला टिळकनगरमध्ये रसल या नावाने ओळखलं जातं. सुरेखरित्या ऑलराऊंड परफॉर्मन्स करतो. गोलंदाजी करतो, संघासाठी फलंदाजी करतो आणि धडाकेबाज फलंदाजी करतो. म्हणून टिळकनगरमध्ये त्याला रसल या नावाने ओळखलं जातं. येस. तर पंचांनी वाईड घोषित केलाय. हा वाईड असणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. नो चेंडू पंचांनी मागे घेतलाय. वाईड घोषित केलाय. वाईडच्या स्वरूपात 1 अवांतरित धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. मारा करेल गणेश उर्फ रसल याला. भिरकावून देण्याचा प्रयत्न. खूप छान गोलंदाजी. खोल टप्प्यावर उजवीकडे उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने आपण नाव घेतलं ओमकार रसल, तो रसल्स का मसल्स अब दिखाना होगा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गीत गोयने मारा करतोय तो म्हणजे रसल याला. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीने केलेली गोलंदाजी. चेंडू जाऊन पोचतो थेट यष्टीरक्षक आदित्यच्या दिशेने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करते गोलंदाज. सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रितेश बाद झाल्यानंतर. अप्रतिम गोलंदाजी. खोल टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. यॉर्कर लेंथ, जे गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, ते अस्त्र, ते शस्त्र, ते ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळतं या गोलंदाजाकडून. गोलंदाज आहे तो म्हणजे मितेश. सफल गोलंदाज, अचूकतेने गोलंदाजी करणारा गोलंदाज. या वेळेचा चेंडू लो फुल टॉस. चेंडूला ड्राईव्ह केलाय. अगदी समालोचन कक्षाच्या खाली चेंडू येतोय. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. मात्र खूपच छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मितेशच्या माध्यमातून. धावसंख्या आकार घेते. धावसंख्या होते 22. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला आणखीन मागे नेलं जात आहे.
फलंदाजी करणारा यावेळी फलंदाज रोहित. रोहित शफल होतोय. सूर्यकुमार यादव स्टाईलने चेंडू खेळतोय. चेंडू जातोय दर्शकांच्या मध्ये, क्षेत्ररक्षकांना चकवून सीमारेषेच्या दिशेने. पंच काय इशारा करतात ते पाहूया. 2 धावांचा इशारा केला जातोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. मात्र ज्या पद्धतीने रोहित चेंडूवर आला होता असं वाटलं होतं मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादव या मैदानावर खेळायला आला की काय. तो आला, तो शफल झाला, तो वाकला, चेंडू लो फुल टॉस मिळाला, पूर्णपणे नी बेंड केलं आणि चेंडूला स्विंग केलं, स्वाईप केला. चेंडू गेला तो म्हणजेच स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये घोषांकित क्षेत्रात. 2 धावा मिळाल्या. 2 धावांनी धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते 24. 24 या आकड्याला आपण कधीच विसरू शकत नाही. 24 एप्रिल म्हणजे क्रिकेटच्या देवाचा, क्रिकेटच्या परमेश्वराचा वाढदिवसाची तारीख 24 एप्रिल. यावेळचा चेंडू खूपच बाहेर होता. असं वाटलं की दिल्लीपासून सुरू केलाय, लाहोरला टाकलाय. चेंडू वाईड आहे, खूप मोठा वाईड आहे. नियंत्रण असायला पाहिजे. मी मगाशी म्हणालो ओमकार गोलंदाजाकडे सॅक असायला पाहिजे. एस स्पीड, ए ॲक्युरेसी आणि सी म्हणजे कंट्रोल. सर डिक्लेअर पण आहे का सर? म्हणजे एक वाईड आणि एक डिक्लेअर, 1+1 असेल. 2 धावा मिळतील. धन्यवाद. काजल उपाध्याय MCA यांनी पहिल्यांदा इशारा विचारलाय. मॅच रंगते. गोलंदाजी करतोय मितेश. खूप छान पद्धतीने फलंदाजी करतोय रोहित. रोहित शर्मा भारतासाठी 3 द्विशतकं आपण एक दिवसीय सामन्यात पाहिली आहेत. यावेळेचा फुल टॉस बनून खेळण्याचा प्रयत्न, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकामध्ये भिरकावून देण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूच्या रेषेत कुठेच नाहीये. अंतिम चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. धाव संख्या संपते. 4थं षटक संपतंय. धाव संख्या आपण पाहूया 26. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात झालाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26 धावा. तर पहिलं षटक टाकलं होतं ते म्हणजे विशाल हाटे यांनी. दुसरं षटक टाकलं मितेश कदम. तिसरं षटक घेऊन आला होता स्वतः कर्णधार जुगल. आणि 4थं षटक पुन्हा एकदा टाकलं होतं ते म्हणजे मितेश कदम यांनी. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानात संपलाय. संघाची धावसंख्या काहीशी स्थिरावली आहे. धावसंख्या 26 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ. शेवटचं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज रॉक. जो संघ 15.0 धावांच्या सरासरीने या मैदानात फलंदाजी करेल त्याच्या विजयाच्या आशा ह्या नेहमीच गगनाला गवसणी घालणाऱ्या असतील. या ठिकाणी 4 षटकात आपण फक्त धावा पाहतोय 26. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये ओमकार तू किती धावा पाहतोयस? तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26 झाल्यानंतर तर शेवटच्या षटकात कमीत कमीत सर 13 धावांचा प्रयत्न. या ठिकाणी एक चुकीची दुरुस्ती करतोय. पहिल्यांदा मी म्हणेन की माफ करा, 6 षटकांचे नाही तर 5 षटकांचे सामने आहेत आणि त्यामुळे फक्त 1 षटक शिल्लक आहे ओमकार. तर शेवटचं षटक शिल्लक. शेवटचं षटक घेऊन येतो रॉक. आणि कमीत रसल आणि रोहित ही जोडी 12 ते 14 धावा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, जेणेकरून ही संघाची धावसंख्या 32 धावांवर येईल. एक सुरक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचतील रसल आणि त्यांचा संघ AR11. मितेशने 2 षटकं केली आहेत. 11 धावा देताना त्याला 2 सफलता मिळालेल्या आहेत. आणि आता गोलंदाजी करावयास आलाय तो म्हणजे रॉक. क्षेत्ररक्षणामध्ये खूप मोठा बदल मी पहिल्यांदा पाहतोय की सीमारेषेवर म्हणजे सीमारेषेवर क्षेत्ररक्षक उभा आहे तो कर्णधार आहे. तर नक्कीच सर, रसलच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्या मित्रांकडून आलंय. प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक. रसल डावखुरा गोलंदाज. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहतोय अजित पुत्रन साहेब पंचांच्या भूमिकेत आहेत. मात्र आपले जे आर्म्स आहेत ते सुद्धा फ्री करीत आहेत. असं एकही मैदान मुंबईत नसेल ज्या मैदानावर अजित पुत्रन साहेबांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली नाही. यावेळचा मात्र हा डोंगराहून उंच चेंडू. नो बॉलचा इशारा येतोय.
अजित पुत्रन साहेब इशारा करता आहेत, नो बॉलचा इशारा, आणि यावेळी फ्री हिटचा इशारा सुद्धा येतोय. आणि बाउन्सर, घातक गोलंदाजी, तुमचा एक चेंडू झालेला आहे, फ्री हिट. या चेंडूला ड्राईव्ह करायचंय, फ्री हिट साठी खेळायचंय. पुन्हा एकदा दोन्ही पंचांनी इशारा केलाय नो बॉलचा, आणि त्यामुळे जी फ्री हिट आहे ओमकार ती कंटिन्यू राहणार आहे आणि गोलंदाजाला या ठिकाणी थांबवलं जात आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 30. नवीन गोलंदाज आणावा लागेल गोलंदाजीसाठी आणि तो येतोय गुड्डू. 5 षटकांच्या सामन्यामध्ये जवळजवळ कमीत कमी 50 ते 60 धावा तुमच्याकडे ओमकार असायलाच हव्यात. तर नक्कीच, पण काहीसा अडखळीत चाललेला हा संघ मात्र नोच्या स्वरूपात ज्या 2 अवांतरित धावा आल्या आहेत त्यामुळे काहीसं पाठबळ मिळणार आहे. मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाणार आहे. 2 बीमर सलग केल्यामुळे पंचांनी गोलंदाजाला बाद ठरवलंय आणि नवीन गोलंदाज त्याच्यामुळे गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. गुड्डू फ्री हिट आहे. यावेळी चेंडू खूपच डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड आणि त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन असं आपण नेहमीच म्हणत असतो. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 31. दिवाळी खूप दूर आहे, मात्र दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी बोनस दिला जातोय. गोलंदाज पूर्णपणे दिशाहीन गोलंदाजी करतोय. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर 2 वाईड आलेले आहेत. या अगोदर 2 बिमरमुळे 2 नो बॉल आलेले आहेत. एकही चेंडू न करता ह्या 4 धावा बोनस स्वरूपात मिळालेले आहेत ओमकार, आणि अजूनही फ्री हिट आहे. तर नक्कीच सर, फलंदाजाकडून काहीशी धडाकेबाज फलंदाजी नाही होते पाहत असताना गोलंदाजांनीच ठरवलंय की आपण या संघासाठी धावा देऊयात आणि त्यानंतर अशा पद्धतीची गोलंदाजी. सलग 4 निर्धाव अवांतरित धाव दिल्यात, 2 नोच्या स्वरूपात, 2 वाईडच्या स्वरूपात आणि आता एक दुहेरी धाव. 6-7 धावा आल्यात सर आतापर्यंत. 1 चेंडू टाकलाय आणि 7 धावा आल्यात. या धावांमुळे सामन्यांमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. नवदुर्गा मित्रमंडळ आयोजित नवदुर्गा चषक 2023 आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळते 34. ब्रायन लारा आणि युनुस खान यांनी सुद्धा सुनील गावस्कर साहेबांबरोबर 34 षटकं लगावलेली आहेत. आखो टप्प्याचा चेंडू शफल झालाय, चेंडूला ऑन साईडला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या साठी येण्याचा कोणताही मानस नाहीये. चेंडू येतोय गोलंदाजांकडे. धावसंख्येमध्ये फरक पाहायला मिळतो 1 धावेने आणि धावसंख्या आता जाऊन होते ती 35. तसं रसलकडून यावर्षीच्या IPL मध्ये जशी काही फलंदाजी आपण एक्सपेक्ट केली होती तशी झाली नाही. तशाच पद्धतीची फलंदाजी या रसलकडून पण आपण पाहतोय की ज्या नावासाठी प्रसिद्ध असलेला रसल काहीसा अडखळीत फलंदाजी करताना आपण मैदानावर पाहतोय. 4 धावा मिळत आहेत. या रसलसाठी डाव्या यष्टीवरचा चेंडू मिळाला. सहज त्याने वळवला, चेंडूला आकाशात भिरकावून दिला. चेंडू गेला तो सीमारेषेच्या बाहेर आणि धावा मिळत आहेत 4. 4 धावांमुळे धावसंख्येला आता सुबक आकार आलाय. 39 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आपण 4थ्या षटकात धावसंख्या पाहिली होती 26 आणि 5व्या षटकात आतापर्यंत 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड्डूचा पुन्हा एकदा हा फुलटॉस आहे. हवेमध्ये चेंडू आहे, 2 क्षेत्ररक्षक आहेत, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि हा आणखीन एकदा नो बॉलचा इशारा येतोय. रमाकांत पवार साहेब आणि अजित पुत्रन साहेब मैदानात आहेत. या षटकात दुसऱ्यांदा गोलंदाज नो बॉल करतोय, तो म्हणजेच कमरेच्या वर गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे फ्री हिट आहे. तर सर, ज्या मोठ्या षटकाची धावसंख्येची गरज होती ते षटक हे षटक आपण पाहू शकतो. 4 षटकं संपल्याच्या नंतर संघाची धावसंख्या होती 26 आणि आत्तापर्यंत शेवटचं षटक मार्गस्थ असताना एकूण 15 धावा दिल्या आहेत. फ्री हिटचा चेंडू, धावसंख्या झाली होती म्हणजे
42 धावा, 2 चेंडू शिल्लक. या षटकात ओमकार फलंदाजांना खरं बघायला गेलं तर काही करावंच लागलं नाही. गोलंदाजांनीच धावा बोनस स्वरूपात दिल्यात. यावेळचा सुद्धा चेंडू खूप खराब गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. खास करून या षटकात 2 गोलंदाज वापरले गेले आणि दोन्ही गोलंदाजांनी धावांचा रतीब दिलेला आहे तो फलंदाजांना. फलंदाज अगदी सहज खेळत आहेत. धावसंख्या धावफलकावर आता जाऊन पाहायला मिळते आहे ती 43. कुठे 4 षटकांमध्ये धावसंख्या 26 आपण पाहिली होती आणि 5व्या षटकात धावसंख्या खूप छान पाहायला मिळते 46. तर शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. स्ट्राईकवर रोहित, गोलंदाजी करतोय गुड्डू. पाहिजे शेवटच्या चेंडूवर किती धावा कुटण्यात यश मिळत आहे. थोडंसं थांबावं लागतंय. आता मैदानात आपण पाहतोय एक छोटंसं वादळ. आपण शारजामध्ये ओमकार असं एक वादळ पाहिलं होतं आणि त्या वादळामध्ये सचिन तेंडुलकरने जी वादळी खेळी केली होती आणि कॉस्प्रोविच त्या वादळात गायबच झाला होता ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज. यावेळेचा चेंडू रॉंग लाईनवर, डॉंकी लाईन ज्याला म्हटलं जातं, चेंडू खूपच खराब, त्याला भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. धावा मिळत आहेत 1. एकूण धावसंख्या धावफलकावर होते 44. ओमकार खूप चांगली धावसंख्या आहे असं यावेळी या क्षणी तरी म्हणावं लागेल. एकूण 17 धावा आल्यात सर या षटकामध्ये. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होती 26. या षटकात एकूण 17 धावा आल्यात. एक मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळत आहे ते म्हणजे AR11 संघाच्या फलंदाजांना. एकूण 3 नो चेंडू, त्यावर फ्री हिट आणि त्यानंतर अवांतरित धाव वाईटच्या स्वरूपात सुद्धा आल्या. अशा पद्धतीने एकूण 17 धावा दिल्यात या षटकामध्ये. कचिल वॉरियर्स संघाच्या कर्णधाराने नाणेफेक आपल्या बाजूने केल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि खरोखर ओमकार 4 षटकांपर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली होती. रोखून ठेवलं होतं AR11च्या फलंदाजांना. गडी बाद केले होते, धावाही दिल्या नव्हत्या. 4 षटकांपर्यंत आपण 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा पाहिल्या होत्या. मात्र 5वं षटक एक खूपच खराब षटक म्हणावं लागेल. या षटकात धावा दिल्या गेल्या, फलंदाजांनी धावा मिळवल्या असं मी कधीच म्हणणार नाही, तर गोलंदाजांनी त्या बोनस स्वरूपात दिल्या असंच म्हणणं वावगं ठरणार आहेत. करणने धावा केल्यात 3, प्रितेश पटेलने धावा केल्यात 9. 15 धावांवर नाबाद राहिल्या तर रोहितच्या या 15 धावांच्या खेळीमध्ये एक चौकार पाहायला मिळाला आहे आणि गणेश ज्याला आपण रसल म्हणत आहोत त्याने धावा केल्यात 4, तोही नाबाद राहिला आहे. बाद झालाय करण 3 धावांवर बाद झालाय. प्रितेश पटेल 9 धावांवर. एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा. शिवा म्हणजे विशाल, मितेश, जुगल, रॉक आणि गुड्डू असे 5 गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. या 5 गोलंदाजांपैकी मितेशने छान गोलंदाजी केली आहे. मितेशने 2 षटकं केलेत, 11 धावा दिल्या आहेत आणि 2 सफलता त्याने अर्जित केलेले आहेत. तर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 5 षटकांमध्ये 2 गडी बाद 44 आणि आता विजयासाठी लक्ष जे असणार आहे ते 5 षटकांमध्ये 45 म्हणजे 9.0 धावांच्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. ती नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या कथिल वॉरियर्स या संघाला, जुगलच्या संघाला. खूप सुंदर गोलंदाजी फक्त आणि फक्त आपण मितेशच्या माध्यमातून पाहिली. यावेळी सलामीचे फलंदाज कोण येतात मैदानात पाहूया. यावेळी आपण पाहतोय संघ क्षेत्ररक्षणाकरिता AR11 करण, प्रितेश, रोहित, गणेश क्षेत्ररक्षणासाठी आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळत आहेत. एक चावी या ठिकाणी मिळालेली आहे. बाईकची चावी आहे, घराची चावी आहे. आमचा क्रिकेट वेडा रसिक विसरून गेलेला आहे. माय टो लॉक्स अँड हार्डवेअर. ज्या कुणा क्रिकेट रसिकाची ही चावी असेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे आणि घेऊन जायची आहे.
तो इस बीच जो मैच चल रहा है वो एक बहुत ही बेहतरीन मैच है, नवदुर्गा चषक 2023। कुल मिलाकर 44 रन बने हैं और अब 45 रन बनाने हैं। टीम है कटिल वॉरियर्स, किस तरह से खेलती है ये देखना। कटिल वॉरियर्स ने 4 ओवर तक तो बहुत ही अच्छा खेल खेला था। 5वें ओवर में बहुत खराब गेंदबाजी देखने मिली, मुफ्त के रन्स दिए गए, ऐसा ही मैं कहूँगा। रन्स बनाने हैं अब कटिल वॉरियर्स को 45, 9.0 के औसत से खेलना होगा। अब बिल्कुल सूरज अपनी तपिश पर है और ऐसे वक्त गेंद जो है कि बल्ले पर आ रही है, बस आपको टाइम करना है, टाइम के साथ खेलना है। दर्शक भारी तादाद में है, दर्शक हमसे प्यार करते हैं, दर्शक क्रिकेट से स्नेह रखते हैं, क्रिकेट से लगाव करते हैं, क्रिकेट को जानते हैं, क्रिकेट को मानते हैं, बेपनाह मोहब्बत बेशुमार प्यार करते हैं। आइए आप सभी को बहुत प्यार भरा सलाम करते हुए, अभिवादन करते हुए, मैं राजेश कुमार मोंटी आप सभी का तहे दिल से शुक्रिया अभिनंदन इस्तकबाल करता हूं। आप देख रहे हैं नवदुर्गा चषक 2023, जिसका सीधा प्रसारण tenniscricket.in के माध्यम से आपको दिखाया जा रहा है। आप घर बैठकर भी नवदुर्गा चषक 2023 बेहतरीन टूर्नामेंट, क्रिकेट टूर्नामेंट का आस्वाद ले सकते हो, या तो फिर आपके स्मार्टफोन पर, आपके स्मार्ट मोबाइल पर, आपके स्मार्ट लैपटॉप और स्मार्ट टीवी पर देख सकते हो। म्युनिसिपल ग्राउंड लाल मैदान पर यह टूर्नामेंट 26 मई से शुरू हो चुकी है। आज का ये इस टूर्नामेंट का ये दूसरा दिन है और लगातार ये क्रिकेट टूर्नामेंट कल भी यहाँ पर खेली जाएगी। आदरणीय श्री सुनील जी काले साहब ने, जो कि सीनियर पुलिस इंस्पेक्टर है तिलक नगर, आपने इस प्रतियोगिता का नवदुर्गा चषक 2023 का उद्घाटन किया है। हम सभी के सर्वे सर्वा है आदरणीय श्री नंदू जी कदम साहब, आपके ही द्वारा नवदुर्गा मित्र मंडल आयोजित नवदुर्गा चषक हम सभी क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले देख रहे हैं। सतीश जी शेट्टी, अजीत जी पुत्रन, रमाकांत पवार, मंगेश आदतराव, रमेश शर्मा, नरेश सावन, ये सारे साहिबान कल उद्घाटन के वक्त मौजूद थे। बहुत ही बेहतरीन लम्हा, बेहतरीन पल। इस वक्त मेरे साथ कमेंट्री बॉक्स में काजल उपाध्याय, एमसीए की स्कोरर। अब इसके बाद और एक मैच काजल संपन्न होगा। चलते हैं, तवज्जो करते हैं मैदान की ओर। दोनों अंपायर तैयार हो चुके हैं, अजीत पुत्रन साहब, रमाकांत पवार साहब। मैदान में सलामी जोड़ी, पारी की शुरुआत करने के लिए ओपनर्स तैयार है। चलिए फील्डिंग सजाइए। AR11 आपका एक प्रतिनिधि समालोचन कक्ष में होना चाहिए। म्युनिसिपल ग्राउंड लाल मैदान पर दिवस रात्र टेनिस बॉल और आम क्रिकेट प्रतियोगिता नवदुर्गा चषक 2023 संपन्न हो रही है। गणेश है जो आक्रमण की शुरुआत करेंगे। पारी की शुरुआत करने के लिए बैटर्स, ओपनर्स मैदान में है। हम चाहते हैं कटिल वॉरियर्स, जुगल जी आपके एक प्रतिनिधि समालोचन कक्ष में आपको, ये देखिए हम बात कर रहे थे, आदरणीय रमेश जी यहाँ पर मौजूद है। स्वागत है सर, बहुत बहुत शुक्रिया आपका, आपकी वजह से मैंने ज़िंदगी हसीन जी ली है, बहुत बहुत शुक्रिया। मैंने थोड़ी देर पहले कहा था कि बस इस चेंबूर मैदान में जो भारत रत्न चषक क्रिकेट टूर्नामेंट हुआ करती थी और उस क्रिकेट टूर्नामेंट में मुझे आपने जो सुनहरा मौका दिया है उसके लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। आप हैं रमेश शर्मा जी। तो मैच शुरू हो रहा है। आक्रमण की शुरुआत करने के लिए गणेश तैयार है। बैटर्स आपके नाम नहीं मिल रहे हैं। पहली गेंद लेकर गणेश की ये गेंद, पटकी हुई गेंद, और इसे खेला जरूर है पॉइंट की दिशा पर। गलत हो गए, बिल्कुल गलत हो गए। वहां पर कोई कॉल नहीं।
नॉन स्ट्राइक पर जगदीश है, अभी जगदीश है, म्हणजे तो बॅटर जगदीशच होता. पण बाउंस दिया. पारी की शुरुआत की वो जगदीश है. थ्रो किसने किया? कौन? अशोक. अशोक ने बहुत अच्छी फील्डिंग की. क्या जुगल जी, आप अगर हमारी आवाज सुन रहे हैं तो क्या आप एक प्रतिनिधि समालोचन कक्ष में भेजेंगे? काजल उपाध्याय इंतजार कर रही है. जुगल जी, बैटर्स के नाम नहीं मिल रहे हैं. पहली ही गेंद पर एक रन लिया जरूर है, लेकिन रनआउट भी हुए हैं. 45 रन बनाने हैं. विकेट कीपर विकेट के काफी सटीक एक पॉइंट, एक स्क्वायर कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक वाइडिश मिड ऑफ और एक लॉन्ग ऑफ, ये क्षेत्रक्षण सजाया है गेंदबाज. उनकी ये गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है. गेंद हवा में है, या बहुत बेहतरीन कैच. दूसरी सफलता दूसरी गेंद पर इस ओवर में. बेहतरीन क्रिकेट खेला जा रहा है AR11 द्वारा. रोहित वहां पर मौजूद थे, बहुत अच्छा कैच फिनिश किया. दो गेंदों पर दो खिलाड़ी आउट हो चुके हैं. पहले आउट हुए रनआउट के स्वरूप में, दूसरे आउट हुए हैं. बेहतरीन कैच लिया गया. एक्स्ट्रा प्लेयर कोई नहीं आ रहा है. एक बहुत बड़ी टूर्नामेंट के आप अभी कौन है स्ट्राइक पे? आउट कौन हुआ? और पहला कौन आया था? शशि. अभी मितेश बल्लेबाजी के लिए आए हैं. ऑन साइड पर देखिए 38 सर्कल में एक स्क्वायर लेग है, एक शॉर्ट मिड विकेट है, एक मिड ऑन है. छोटी गेंद, अच्छी गेंद, रफ्तार भरी गेंद. क्या ये आउट होगा? बहुत बेहतरीन क्रिकेट खेला जा रहा है. अपने फॉलो थ्रू में दौड़कर चले गए. बहुत ही बेहतरीन अटेम्प्ट किया. बहुत सुंदर प्रयास था. खेल खेला जाता है इसी तरह से. जगदीश रन आउट हुए हैं, शशि रन आउट हुए. जगदीश खेल रहे हैं मैदान पर. हाँ, ये गेंद बिल्कुल यॉर्कर गेंद थी. दूसरी मर्तबा स्टंप पर गेंद लगी है. बेहतरीन फील्डिंग. पहली मर्तबा थोड़ी सी चूक हो गई थी, लेकिन इस वक्त सुधार कर लिया. गेंद पर चले गए, झपट्टा मारा, फर्स्ट अटेम्प्ट में बॉल को पकड़ा और थ्रो किया स्टंप पर. बेहतरीन, बिल्कुल अभिनव बिंद्रा बन गए. भारत को गोल्ड मेडल दिया था 2008 में अभिनव बिंद्रा ने 10 मीटर एयर राइफल में शूटिंग में. यहां पर अच्छी शूटिंग रही. ये तो करना है आपको क्रिकेट में. क्रिकेट खेलते वक्त आपको गेंदबाजी बल्लेबाजी करनी है, लेकिन ये जो था ना, आपको आपके फॉलो थ्रू में दौड़ना है, गेंद को पकड़ना है, अचूक नेम लगाना है, आउट करना है. दो खिलाड़ी रन आउट हुए हैं और अब खुद कप्तान आए हैं कटिल वॉरियर्स के. 45 रन बनाने हैं. गणेश की ये गेंद परिवर्तन किया था, गति में परिवर्तन किया था. बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी करते हुए गणेश बल्लेबाजों के पैर को चेक कर रहे हैं, उनके फुटवर्क को, उनके टाइमिंग को चेक कर रहे हैं. क्या रनअप है, कितनी बढ़िया एक्शन है, कितना सुंदर रिलीज करते हैं. और टप्पा है ना, गुड लेंथ, बहुत बढ़िया. इस वक्त मात्र लेग स्टंप के बाहर भटके, ये गलत रहा. अब तक आपने मिडल और ऑफ स्टंप पकड़ा था, आउट दी ऑफ स्टंप गेंदबाजी भी कर रहे थे, यॉर्कर लेंथ भी गेंदबाजी की आपने, वाइड ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर भी की थी, लेकिन अचानक डाउन द लेग चले गए. वाइड का इशारा अंपायर अजीत पुत्रन साहब द्वारा. 1 रन मिला है, स्कोर पहुंचा है. रन डिक्लेयर भी है. एक डिक्लेयर भी है, तो कुल मिलाकर स्कोर हो चुका है 4 रन. एक मजा आएगा AR11 और कटिल वॉरियर्स के बीच जो मैच चल रहा है. यहां पर उठा दिया, ये उड़ी गेंद मैदान से जुदा. दर्शक हो गए फिदा. सिक्सर नहीं, क्या इशारा करेंगे अंपायर?
4 रन। बिल्कुल, एक तेरी तो एक मेरी देखने मिल रहा है। गेंद को आने भर दिया, बैकफुट पर चले गए, गजब का टाइमिंग किया, अफलातुन खेला, आकाश को चूमती हुई गेंद चली गई दर्शक दीर्घा में, सीमा रेखा के पार। मिले हैं रन 4, स्कोर हो चुका है इन 4 रनों के साथ 8 रन। 3 खिलाड़ियों का पतन हो चुका है, 8 रन बने हैं, मंजिल अभी दूर है, 45 रन बनाने हैं। अब 4 ओवर में कितने रन बनाने हैं यह भी देखना होगा। 37 रन काजल उपाध्याय मुझे बता रही है, 37 रन बनाने हैं 4 ओवर्स में, यानी कि 24 गेंदों में ये 37 रन बनाने हैं। तो आपको चौके मारने होंगे, सिक्सर लगाना होगा। बिल्कुल, अब जमीन के सहारे नहीं बल्कि आकाश में सफर करना होगा, हवाई यात्रा से गेंद को बाहर फेंकना होगा। दर्शक भारी तादाद में है। नव दुर्गा चषक 2023 आप सभी के सामने संपन्न हो रहा है। एक कप्तानी पारी, जिम्मेदाराना पारी खेलनी होगी। बिल्कुल, जो सारा भार है ना अपने कंधों पर लेना होगा। जिस तरह से कर्णम मल्लेश्वरी ने बिल्कुल ओलंपिक में भार उठाया था और भारत को ब्रॉन्ज मेडल दिलाया था, यहां पर यह सारा भार लेना होगा अपने कंधों पर कप्तान को, जुगल को। स्लोअर वन बहुत खूबसूरती के साथ टाइम किया, स्विंग किया, लेकिन गेंद अंदर आ रही है। ये आपको हमने नियम बताए हैं कि अगर गेंद पेड़ को लगकर अंदर आती है तो आपको दौड़कर रन पूरे करने हैं। यहां पर एक ही रन पर समाधान संतुष्ट मानना होगा। स्कोर पहुंचा है 9 रनों पर। इस मैच के बाद 15 मिनट का ब्रेक होगा, लंच ब्रेक होगा। बैटर कौन है बेटा? मितेश इंतजार कर रहे थे, गेंद को आने दिया, उठा दिया दूर गगन की छाव में। चार रनों के गांव में बेहतरीन खेलते हुए मितेश, ये जोड़ी है ना अमित, काम कर रही है। तर नक्कीच खूप सुरेखरित्या आपल्या संघासाठी फलंदाजी पुढे नेत आहेत मितेश आणि जुगल ही जोडी। आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली 13। दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करतोय शुभम, मारा करतोय मितेश याला। पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने चेंडू खाली येतोय रोहित, मात्र एकाच धावेत समाधान मानावं लागतंय। या एका धावेने आता संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली 14। दोनों बल्लेबाज ओमकार बहुत बढ़िया खेल रहे हैं, अच्छा टाइमिंग। अब उन्हें गेंद है ना फुटबॉल की तरह नजर आ रही है। इसी विश्वास के साथ, इसी आत्मविश्वास के साथ, इसी प्रबल आत्मविश्वास के साथ खेलना होगा, तब जाकर 45 रन बनेंगे। पुन्हा एकदा सुरेखरित्या टोलावून दिलाय, चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, झेल बांधण्याची शक्यता आहे आणि सुरेख असा झेल टिपलाय तो म्हणजे स्वागत राणे यांनी। मिस टाइम, बहुत जल्दी मन बना लिया था मिड विकेट और स्क्वायर लेग के रीजन में खेलूंगा। गेंद फॉलो करते हुए आई जरूर, जो टाइम किया गलत हो गया, मिस टाइम, गेंद हवा में रही और सुंदर झेल, सुंदर कैच वहां पर हमें देखने मिला है राणे द्वारा। तर नक्कीच मॉन्टी सर, एक स्कीपर, संघाचा स्कीपर जो ज्याला आपण कॅप्टन असं संबोधतो, तो कॅप्टन जुगल तंबूत परतलाय। गेल्या वर्षी सुद्धा सुरेखरित्या आपल्या संघासाठी फलंदाजी करून त्यांनी फायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन आला होता, तो स्कीपर तंबूत परतलाय। 14 रन बने हैं, अभी भी खेलना होगा। एक अच्छा विकेट यहां पर प्राप्त किया है गेंदबाज ने, शुभम ने। रन दिए हैं जरूर ओमकार, रन दिए हैं जरूर, लेकिन एक बहुत बड़ा विकेट प्राप्त कर लिया है। बॉलिंग क्या गेंद है, बिल्कुल गेंद टप्पा खाने के बाद काटा बदलते हुए बाहर निकल गई और वहां पर विकेट कीपर तैयार थे, उड़ा दिया। खूपच सुरेख असं यष्टिरक्षण केलंय, ते म्हणजे करण जेठवा स्वतः यष्टिरक्षक आहेत, त्यांनी सुरेखरित्या आपलं यष्टिरक्षण केलं आणि यष्टीची तंबूत परतावं लागतंय अक्रम याला। तर नवीन फलंदाज ऋषी अक्रमची जागा घेण्यासाठी मैदानावर ऋषी। अगर इसी तरह से खेल खेलते रहे AR11
तो वो समय दूर नहीं, आसमान में जितने भी तारे सितारे हैं ना वो उनके गले में आकर देखने मिलेंगे ओमकार। तर नक्कीच सर आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. संघाच्या धावसंख्येला काहीसा आळा घातलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावा आणि माफ करा 14 आणि गडी बाद झाले 2. पहिला गडी बाद झाला होता तो म्हणजे जुगल, दुसरा गडी बाद झाला होता यष्टीचित अक्रम. 14 रन हो चुके हैं ओमकार और आधी टीम है ना वो पैवेलियन में पहुंच गई है। कल भी ऐसा ही पहला मैच हुआ था लेकिन चंदन खेले थे। इस वक्त ये देखिए एक अच्छी उंगलियां फेरते हैं, बिल्कुल अंतिम वक्त पर हाई एक्शन गेंदबाजी करते हैं, जिस तरह से इंग्लैंड के लिए एंड्रू कैडिक किया करते थे। हाई एक्शन और गेंद रिलीज करते वक्त बिल्कुल उंगलियां फेरते हैं, स्लोअर वन करते हैं, धीमी गति के साथ सुंदर गेंदबाजी। अंतिम गेंद पर कोई रन नहीं। 2 ओवर की समाप्ति पर रन संख्या है 5 विकेटों के नुकसान पर 14। टीम बल्लेबाजी कर रही है AR11, जी नहीं, कटिल वॉरियर्स। AR11 ने रन बनाए हैं 44 और अब 45 रन बनाने हैं कटिल वॉरियर्स को। तर अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यक, माफ करा 21 धावांची आवश्यक, 31 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 31 धावांचं लक्ष अजूनही कटिल वॉरियर्स संघासमोर. स्ट्राईकवर एक धडाकेबाज फलंदाज मितेश, नॉन स्ट्राईकवरती ऋषी. चला पंचांचा इशारा आहे तर सामना त्वरित सुरू करायचा. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज रसल, गणेश. जब तक मैदान पर गणेश है और बल्लेबाजी के लिए मितेश है, इस मैच में बहुत सारे रंग हैं। मैं हमेशा कहता हूं कि क्रिकेट में जादू है, क्रिकेट में नशा है, क्रिकेट में नूर है, क्रिकेट में खुमार है, क्रिकेट में बेशुमार प्यार है। ये सब कुछ, ये ड्रामा अब यहां पर शुरू होगा। तर पहिला चेंडू घेऊन गणेश मारा करतोय. मितेशाला भिरकावून आणण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, चेंडू खाली येतोय. स्वतः गोलंदाज आणि तंबूत परतावं लागते ते म्हणजे मितेशाला एक मोठी विकेट. गणेश ने बेहतरीन गेंदबाजी की है। पहले ओवर में भी गणेश ने जो अपना रफ्तार, गेंद की जो रफ्तार है ना, रफ्तार के सौदागर थे, वो दिखा दिया था। रफ्तार के साथ उन्होंने बल्लेबाजों को रोका था और फिर रन लेने के लिए जाते थे, झपट्टा मारकर गेंद पर आते थे, स्टंप पर फेंकते थे, स्टंप को तोड़ देते थे, रन आउट करते थे। एक अच्छा खेल, बेहतरीन खेल दिखाया है गणेश ने गेंदबाजी के माध्यम से। तारीफ करनी होगी गणेश की। जरूर जरूर. ओमकार, मैं हमेशा कहता हूं कि सोच, किताब, दोस्त और रास्ता सही मिल जाए तो जिंदगी निखर जाती है, वरना ताश के पत्तों की तरह बिखर जाती है। यहाँ पर ताश के पत्तों की तरह बिल्कुल ये टीम है, बिखर गई है। निखरना होगा, बढ़िया खेलना होगा, अंतिम गेंद तक आपको खेलने का मौका है। 2 रन मिले हैं, स्कोर बढ़ता हुआ नजर आ रहा है 16। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में है कुशल। 16 रन बने हैं कुशल और मैच को जीतने के लिए चाहिए 45। सर क्रिकेट है ये, आप लास्ट गेंद तक कुछ भी नहीं डिसाइड कर सकते हो क्या होगा इस गेंद पे। इस बार देखिए पटकी हुई गेंद गुडलैंड स्पॉट से सीधे कीपर के दस्तानों में जाती हुई। ये पहली गेंद थी जो कि ऑफ स्टंप पर पड़ने के बाद काटा बदल कर निकल गई। ऐसा लग रहा था कि अब यहां पर ये वाइड होगा, वाइड होगा, लेकिन नहीं, वहां पर अजीत पुत्रन साहब है, उन्होंने भी एक्शन की कि नहीं भाई ये तो बहुत अच्छी आउट स्विंग है। सुंदरता के साथ ड्राइव किया है गेंद को समालोचन कक्ष दाहिनी ओर, वहां पर क्षेत्ररक्षक मौजूद है पटेल, लेकिन तब तक 1 रन लेने का मौका था। 45 रन बनाने हैं, हवाई यात्रा करनी होगी, चौके मारने होंगे, आसमान को छूना होगा। सही है, यहाँ से एक बड़े स्ट्रोक्स की जरूरत है, बड़े सिक्सर और बाउंड्रीज की जरूरत है। आपको अगर मैच में बना रहना होगा, एक फाइट करनी होगी जीत के लिए, तो रसल की अगली गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद गई हवे में, गेंद जाती हुई काउ कॉर्नर सीमा के उस तरफ, 4 रनों के लिए। शॉट ऑफ द टूर्नामेंट कुशल। हाँ, ये है शॉट ऑफ द टूर्नामेंट। क्या शॉट था, देखिए फुलर लाइन डिलीवरी, उसको अक्रॉस द लाइन खेल दिया, मिड विकेट, बाउंड्री लाइन के उस पार, 4 रनों के लिए। ये अपकमिंग यंगस्टर्स है सर, इनके पास ताकत है, इनको आपका अपना बल्ला बोलना पड़ेगा, अपना टैलेंट दिखाना पड़ेगा, तब जाके आप तिलकनगर के अच्छे अच्छे टीम्स में, सिलेक्शंस में आओगे। ऋषि
देखिए फिर से एक बार जो लो फुल टॉस थी ड्राइव किया है विकेट के आगे, बिल्कुल समालोचन कक्ष के नीचे। लेकिन ऋषि ने जो पिछले बॉल पर आसमानी टोला लगाया था ना, अप्रतिम, अद्भुत, अनुपम, क्या बढ़िया शॉट था। ऋषि, टेनिस क्रिकेट में एक नाम है ऋषि वैद्य। यस, कौन भूलेगा वो नाम। सुप्रीमो ट्रॉफी में एक साल उन्होंने मैन ऑफ द सीरीज का खिताब, वो मैन ऑफ द सीरीज की कार अपने नाम पे ली थी। 22 रन बने हैं और मैच को जीतने के लिए अब कितने रनों की जरूरत है ये भी बताना होगा। 23 रन चाहिए और कितने, 12 गेंदों में कितने बॉल आने हैं कुशल? तो 12 गेंदों में 23 रन आने चाहिए। तो अभी भी मैच में है कटिल वॉरियर्स, इनको यहाँ पे एक दो बड़े स्ट्रोक्स खेलने पड़ेंगे, रनिंग बिटवीन द विकेट्स अच्छी रखनी पड़ेगी, पार्टनरशिप डेवलप करनी पड़ेगी, तब जाके मैच में ये जीत सकते हैं। बिल्कुल सही कहा कुशल, कटिल वॉरियर्स मैच को जीत सकती है तब पार्टनरशिप अच्छी होगी और अब सिर्फ उन्हें जाना चाहिए बड़े स्ट्रोक की ओर। तो नए गेंदबाज आ रहे हैं रोहित के रूप में गेंदबाजी करने के लिए AR11 इस टीम की ओर से। 12 गेंदों का खेल मैदान में बाकी है और 12 गेंदों में 23 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए कटिल वॉरियर्स इस टीम को। बॉलिंग पावर प्ले लिया गया है कुशल और बिल्कुल संघर्ष यहां पर नजर आ रहा है। और कुशल कहा भी जाता है जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही बड़ी जीत होती है। पावर प्ले है, इसका पूरे इस्तेमाल करना चाहिए बल्लेबाजों को सर, क्योंकि पावर प्ले में आप देखते हो 30 यार्ड सर्कल के बाहर सिर्फ 3 प्लेयर आपको फील्ड पे लगाने पड़ते हैं। यहाँ पे आप बड़े स्ट्रोक्स खेलते हो, पावर प्ले के बाहर गेंद जाती है तो 2-2 रन भाग भाग के टीम का टोटल स्कोर बढ़ा सकते हो। इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी बाहर गेंद निकली, अंपायर का इशारा आते हुए वाइड गेंद। 12 गेंदों में 23, अब 12 गेंदों में 22। एक अच्छा क्रिकेट, उच्च स्तरीय क्रिकेट, हाई क्लास क्रिकेट, वर्ल्ड क्लास क्रिकेट खेला जा रहा है। अगेन लाइन से भटकते हुए यहाँ पे गेंदबाज, लगातार दूसरी गेंद वाइड आते हुए मैच यहाँ पे वापस बनता हुआ कटिल वॉरियर्स की ओर से। अभी 12 गेंदों का खेल मैदान में बाकी है और 21 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए कटिल वॉरियर्स के लिए। कुशल, ऐसा फर्क नहीं था 3 ओवर में, एक टीम ने 20 बनाए थे, दूसरी टीम ने 22। इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद के नीचे फील्डर मौजूद है, रसल कैच लपेट लिया है, ऋषि को पेविलियन लौटना पड़ेगा। यह बड़ा झटका होगा इस टीम के लिए। एक अच्छा विकेट यहां पर प्राप्त किया है क्योंकि बिल्कुल वो दमखम था ऋषि में, ऋषि बढ़िया भी खेल रहे थे, बस इस वक्त जो शॉट सिलेक्शन था वो गलत हुआ। वहां पर फील्डर मौजूद था, आपके शॉट को गैप में खेलना था, गलत हो गए, आउट हो गए। नए बल्लेबाज मैदान में आते हुए ऋषि आउट होके पेविलियन लौटे और आदित्य मैदान में आते हुए, इनके पास भी ताकत है बड़े स्ट्रोक्स खेलने की, लेफ्ट हैंडेड बैट्समैन है। अब देखिए पावर प्ले का ओवर चल रहा है सर, पावर प्ले मैंडेटरी बॉलिंग पावर प्ले है और इस बॉलिंग पावर प्ले में सिर्फ 3 प्लेयर 30 यार्ड सर्कल के बाहर है। पावर प्ले बोले तो बड़े स्ट्रोक्स इन द सेंस पावर प्ले इज स्लॉग ओवर्स कहा जाता है। अब इस पावर प्ले का कितना फायदा उठाता है कटिल वॉरियर्स के बल्लेबाज, देखते हैं। अच्छी गेंदबाजी रोहित की और इस वक्त उठा दिया है, क्षेत्ररक्षक वहां पर मौजूद है। फिर से एक बार एक सफलता, जगलर एक बार, 2 बार, तीसरी बार आखिरकार गेंद को अपने हाथ में ले लिया रोहित। अच्छी गेंदबाजी करते हुए लगातार 2 गेंदों पर 2 सफलता, ही इज ऑन हैट्रिक। पहले 2 गेंदों में लाइन से भटके, उसके बाद 2 लेन बराबर गुड लेंथ पे बॉलिंग डाली और 2 गेंदों में 2 विकेट हासिल किए अपने टीम के लिए। अभी हैट्रिक डिलीवरी होगी इस बार रोहित के लिए। एक अच्छा क्रिकेट खेला जा रहा है कुशल, कभी ऐसा लग रहा है कि AR11 इस मैच को जीत लेगा, तो एक वक्त ऐसा आता है कि कटिल वॉरियर्स बहुत अच्छा संघर्ष कर रहा है, मैच में वापसी कर रहा है। हैट्रिक बॉल है, चलते हैं रोहित की ओर। हैट्रिक बॉल, इस बार गेंद फुलर लेंथ थी, सिर्फ दिशा दी, ऑफ साइड की ओर खेला गेंद को, 1 रन बटोर लिया। 1 रन के साथ अब टीम का टोटल होता हुआ 25 रन। अभी भी 20 रनों की जरूरत है मैच को जीत के लिए।
9 गेंदों में अब ये रन बनाने हैं कुशल। रोहित है जो कि बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। इस वक्त सफल हुए, गेंद को हवा में खेला है, क्षेत्ररक्षक वहां पर आ रहे हैं, पटेल कोई गलती नहीं की, एक अच्छा कैच लिया। कुशल ये कहूंगा कि मैच लिया। खरंच मी कौतुक केलं पाहिजे, मॅच घेतली. मॅच जेव्हा दुसरं षटक चौथं षटक मैदानात चालू झालं, 12 चेंडू 23 धावांची गरज असताना 2 वाईट डिलिव्हरी आल्यानंतर असं वाटलं मॅच कटील वॉरियर्सकडे जाते का, कारण ऋषी त्याच्या बॅटतून चौकार पाहिला होता, तो स्ट्राईकवर होता, त्याची गडी बाद झाली. त्याच्यानंतर आदित्य आला, आदित्यची गडी बाद झाली, परत मॅचमध्ये आणलं AR वॉरियर्सला. आता हॅट्रिक डिलिव्हरी होती तेव्हा सिंगल काढला, पण मोठ्या स्ट्रोकची गरज नव्हती. शिवानी ती चुकी केली. लॉंग ऑफ रिजनकडे क्षेत्ररक्षण तैनात होता, प्रितेश पटेल झेल टिपली गेली. आता दडपण जे होतं AR11 वर ते थोडंसं कटील वॉरियर्सकडे गेलेलं आहे, कारण कटील वॉरियर्सला आता 8 चेंडूमध्ये सर 20 धाव्यांची गरज आहे. कटील वॉरियर्स के 3 बल्लेबाज इस ओवर में आउट हुए हैं। ऋषि को रुकना था, ऋषि अगर रुकते तो रन आसानी से बनते हुए नजर आते। गणेश बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए बिल्कुल यॉर्कर। और देखिए यहां पर ये पहली टीम है ऑल आउट हो गई है। बेहतरीन गेंदबाजी AR11 की। कटील वॉरियर्स के 10 खिलाड़ी आउट हो चुके हैं। कौन होगा मैन ऑफ द मैच? रोहित मैन ऑफ द मैच। रोहित ने नाबाद पारी के लिए 15 रन बनाए हैं, लेकिन जो गेंदबाजी की है ना वो बेहतरीन है, और गेंदबाजी ही उन्हें मैन ऑफ द मैच का पुरस्कार दे रही है। एक अच्छा ऑलराउंड परफॉर्मेंस हमें देखने मिल रहा है। आइए रोहित, आपको मैन ऑफ द मैच पुरस्कार के लिए स्टेज की ओर आना है। गणेश, शुभम, रोहित, ये 3 गेंदबाज, इन तीनों गेंदबाजों ने टीम कटील वॉरियर्स को ऑल आउट किया है। मंगेश आदत राव साहब और रब्बी साहब, रब्बी कटोज जो एक खुद बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है। मैन ऑफ द मैच के लिए हम बुला रहे हैं रोहित गायकवाड़। स्वागत है रोहित गायकवाड़, बहुत बेहतरीन बैटिंग और बेहतरीन बॉलिंग आपकी देखने मिली है। नवदुर्गा मित्र मंडल ट्रॉफी 2023 मैन ऑफ द मैच का पुरस्कार लेते हुए रोहित। अभिनंदन रोहित, एक शानदार बैट आपको यहाँ पर मिली है और इस बैट से आपको और भी रन बनाने हैं। तर सर्वांना नम्र विनंती, आपण 15 मिनिटाचा लंच ब्रेक घेणार आहोत. 15 मिनिटानंतर परत आपण सामन्याची सुरुवात करणार आहोत. तर 15 मिनिटाचा लंच ब्रेक आहे.